आदिवासी बहुल आणि महाराष्ट्र मध्य प्रदेश सीमेवर वसलेल्या धारणी शहरात लवकरच सत्र न्यायालय सुरू होणार असून त्या अनुषंगाने प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश अमरावती सुधाकर व्ही यर्लागड्डा यांनी धारणी शहरात सत्र न्यायालय तात्पुरत्या स्वरूपात आणि त्यानंतर कायमस्वरूपी नवीन इमारतीचे बांधकाम करण्याकरिता जागेची स्थळ पाहणी करून शिक्कामोर्तब केला आहे। मेळघाट क्षेत्र हा महाराष्ट्र आणि मध्य प्रदेशच्या सीमेवर वसलेला असल्यामुळे या ठिकाणी गुन्हेगारीचे प्रमाण अधिक दिसून आले आहे। म्हणून धारणी आणि चिखलदरा तालुक्यामधील गंभीर स्वरूपाच्या गुन्ह्यातील आरोपींना तब्बल 100 किलोमीटर घाट वळणाच्या रस्त्यातून परतवाडा येथील सत्र न्यायालयामध्ये जावे लागत असे। मेळघाटातील गोरगरीब आणि मजूर वर्गातील आरोपींना सत्र न्यायालयामध्ये जाण्याकरिता आर्थिक, मानसिक आणि शारीरिक त्रास सहन करावा लागत होता। यालाच अनुसरून स्थानिक लोकप्रतिनिधी सोबतच धारणी वकील संघाचे अध्यक्ष राजू गोंडाने व समस्त संघाकडून धारणी शहरात सत्र न्यायालय सुरू करण्याबाबत मागणी रेटून धरण्यात आली होती। सत्र न्यायालयाची धारणी येथे मागणी व आवश्यकतेला अनुसरून उच्च न्यायालयाकडून धारणी येथे सत्र न्यायालयाला मंजुरात देण्यात आली होती। उच्च न्यायालयाकडून धारणी येथे सत्र न्यायालय सुरू करण्याबाबत मंजुरात मिळाल्यानंतर मंगळवारी अमरावतीचे प्रमुख सत्र व जिल्हा न्यायाधीश सुधाकर व्ही यर्लागड्डा यांनी धारणी येथे भेट दिली। सुधाकर यर्लागड्डा यांनी भेटीदरम्यान धारणी येथील उपविभागीय अधिकारी कार्यालयातील सभागृहामध्ये तात्पुरत्या स्वरूपामध्ये सत्र न्यायालय सुरू करण्याबाबत जवळपास शिक्कामोर्तब केला आहे। तर दुसरीकडे धारणी येथील सर्वे क्रमांक 20 दिया फाटानजीक सत्र न्यायालयाकरिता नवीन इमारतीचे बांधकाम करण्याकरिता स्थळ पाहणी करून हिरवी झेंडी दिली आहे। या प्रसंगी प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश सुधाकर व्ही यर्लागड्डा यांच्यासोबत धारणीचे न्यायाधीश इंद्रजित महादेव कोडी, न्यायाधीश ए चव्हाण, तहसीलदार प्रदीप शेवाळे, धारणी वकील संघाचे अध्यक्ष राजू गोंडाने, नायब तहसीलदार राजेश माळी, ॲडव्होकेट संदीप सिंह ठाकूर, ॲडव्होकेट सुभाष मनवर, ॲडव्होकेट नारायण धांडे, ॲडव्होकेट शैलेंद्र ठाकूर, ॲडव्होकेट निलेश चौकसे, ॲडव्होकेट सत्यदेव गुप्ता, ॲडव्होकेट राशीद, ॲडव्होकेट रमीज शेख, भारत मालवीय, सुशील सोनकर, पळस पगार, संतोष कळमेकर, मिश्रीलाल कोगेकर, ब्रदर जोश, रिमी देशमुख, अर्चना पटेल, आकाश धांडे, अंकित गुप्ता, ॲडव्होकेट मिश्रासह इतर धारणी वकील संघातील सदस्य प्रामुख्याने उपस्थित होते। धारणी येथे सत्र न्यायालय सुरू होणार असल्याची माहिती मिळताच स्थानिक लोकप्रतिनिधी सोबतच शहरातील प्रतिष्ठित नागरिकांनी उच्च न्यायालयाचे आभार आणि समाधान व्यक्त केले आहे। तस्मीन शेख, सुलेमान मेमन, शकील अहमदसह जुगल किशोर जयस्वाल, विदर्भ न्यूज, धारणी।